त्या सूचनेनंतर नक्कीच ज्या लहान मुलांना पहिल्या 2 सामन्यांमध्ये चान्स मिळाला नव्हता त्या लहान मुलांना या सामन्यात चान्स दिला जाणार आहे. लहान मुलांनी तयार राहायचंय, यानंतरचा सामना तुमचा असणार आहे. हॅलो 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 आदित्य मसूरकर बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक भाऊ गेले आणि दुसरे भाऊ आले. हॅलो संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता येऊन पुढले 9 धावांवर आणि सिद्धेश मसूरकर फलंदाजीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेग साईडच्या दिशेने चेंडूला ढकललाय. गॅप आहे त्या ठिकाणी, मोठा गॅप आहे. फिल्डर येतोय त्या चेंडूवरती, तोवर एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफलकात पडेल. बरं धावफलक आता येऊन पोहोचेल. 2 धावा, 2 धावांनी धावफलकात पडेल. बरं धावफलक आता दुहेरी धावसंख्येत येऊन पोहोचतोय. 13 धावांवर धावफलक. यावेळेला तेच रिजन निवडलंय. यावेळेला चेंडू जोरात ट्रॅव्हल करतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. 1 फ्लॅग फिल्म चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय आपल्याला. 1 फ्लॅग फिल्मच्या माध्यमातून हा चौकार. लहान मुलांनी तयार राहायचंय, यानंतरचा सामना तुमचा खेळवण्यात येणार आहे. यावेळेला देखील आणखीन एक वाईड चेंडू, वाईड आणि त्यावर 22 ची एक धाव. अशा 2 धावा जोडल्या जातील संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या आता 19 वर पोहोचली आहे. कल्पेश यांचं महागडं षटक. जवळजवळ 8 चेंडू आतापर्यंत हाताळले त्यांनी षटकात. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचते आहे 19. एक गडी बाद. 19 धावांचं मोठं षटक हाताळलं आणि 9 चेंडूंचं ते षटक होतं. 9 चेंडू टाकले तब्बल त्या षटकामध्ये. कल्पेश यांनी षटक पूर्ण करण्यासाठी, पुढचं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार अलंकार सातार्डेकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सागर शृंगारे माईकशी संपर्क साधायचा. सागर शृंगारे पहिला चेंडू अलंकार. पहिला चेंडू शॉर्ट बॉल आणि त्याला धरलंय वेठीस. त्याला पाठवलं होतं लेग साईडच्या दिशेने. त्या ठिकाणी फिल्डर पाहायला मिळत आहेत आपल्याला आणि एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. भूषण पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनपर्यंत खातं उघडलेलं नाहीये भूषण यांचं. धावसंख्या 20. यावेळेला बॅटची काढा घेतली आहे. फाईन जातोय तो चेंडू. क्षेत्ररक्षक त्या चेंडूला अडवतायत आणि तोवर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत भूषणच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचते 22 धावांवरती. अलंकार सातार्डेकर 2 चेंडू समाप्त झाले. तिसरा चेंडू मार्गस्थ करण्यासाठी तयार अलंकार. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. 2 धावा यावर देखील घेतल्या गेल्या. या 2 धावांनी धावफलकात पडेल. भर धावफलक आता 24 धावांवर. 24 धावा झाल्यात. पुढचा चेंडू भूषणसाठी. व्हेरिएशन पाहायला मिळालं. यावेळेला अलंकार यांच्या माध्यमातून थोडासा बाहेर टाकलं चेंडूला आणि या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते आपल्याला. निर्धाव चेंडू अलंकार यांच्या माध्यमातून आपल्याला फेकताना पाहायला मिळाले. अलंकार. संघाची धावसंख्या आता पाहिली तर धावसंख्या 24 धावांवर येऊन पोहोचली आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव, नंतरचे 2 चेंडू दुहेरी. यावेळेला रिव्हर्स स्वीप केलाय चेंडूला. फिल्डर त्या चेंडूच्या मागे पळतायत परंतु चेंडू थांबत नाहीये.
चेंडूची अडवणूक केली आहे आणि त्या दरम्यान किती धावा धावल्या गेल्या आहेत? 3 धावा धावल्या आहेत आणि या 3 धावांनी धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक आता येऊन पोहोचतोय 27 धावांवरती. 27 धावांवर आता धावफलक येऊन पोहोचतोय. एक शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक अलंकार यांच्या षटकातला. शेवटचा चेंडू अलंकार सातार्डेकर यांच्या षटकातला. सामना करतील सिद्धेश. यावेळेला मोठा फटका सिद्धेश यांच्या बॅट मधून. फटका जातोय आर पार, सीमा रेषे पार. वन क्लॅप फिल्म्स षटकार. षटकाची सांगता होते षटकारानं आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 33 धावा, 1 गडी बाद. तर यानंतर लहान मुलांचा सामना होणार आहे. लक्ष असू द्या या सूचनेकडे. सर्व लहान मुलं आपले संघ घेऊन तयार राहायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जाईल. मी सागर शृंगारे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय आणि चालू असलेल्या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. यावेळेला ड्राईव्ह केलाय चेंडूला. चेंडू गॅप मध्ये आहे. त्या ठिकाणी अडवणूक केली जाते चेंडूची. नवीन गोलंदाज आनंद गुप्ता. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक ज्यांच्या नावावर आहे आनंद गुप्ता. दुसरी हॅट्रिक अमेय चौकेकर आणि तिसरी हॅट्रिक किशोर सोलंकी. तर आपल्या इथे पाहुणे उपस्थित आहेत सागर शृंगारे आणि सागर शृंगारे यांचा सत्कार करतील हर्षद पांचाळ. आमच्या आयोजन समितीला पूर्णतः मदत केल्याबद्दल तसंच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याबद्दल, आपले कृपाशीर्वाद आमच्यावर ठेवल्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. आपण आलात आणि या सामन्यांचा रोमांच वाढवला त्याबद्दल धन्यवाद. दरम्यान धावसंख्या येऊन पोहोचली 39 धावांवरती. या चौकारानंतर धावसंख्या 39. तसंच या संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी आवाज व्यवस्था, ज्यांच्या साऊंड मुळे आज या आसमंतामध्ये हे समालोचन ऐकू येत आहे, तो महाडिक साऊंडचे प्रथमेश महाडिक आणि कल्पेश महाडिक यांचे देखील तितकेच मनापासून आभार आहेत. आपल्यामुळेच या ठिकाणी आम्हाला साऊंड उपलब्ध झाला. आणि या ठिकाणी फसलाय फलंदाज, फसवलंय आपल्या जाळ्यामध्ये आनंद गुप्ता यांनी आणि माघारी परतवलंय सिद्धेश मसूरकर. घातक दिसत होते. 1 षटकार आणि 1 चौकार लगावला होता याआधी आणि आता माघारी परत आहेत. 2 चौकार लगावले होते. 1 षटकार आणि 2 चौकार लगावून सिद्धेश मसूरकर परत. संघाची धावसंख्या 42, 2 गडी बाद. नक्कीच वैयक्तिक जर पाहायचं झालं सतरा धावांची खेळी खेळून माघारी परतले सिद्धेश मसूरकर. एकदा जोरदार टाळ्या सिद्धेश साठी. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली केएल सुपर जायंट्सचे. नवीन फलंदाज आर्यन आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला लेग साईडच्या दिशेने ढकलला, ऑफ द मार्क केला आर्यन. 1 धाव घेतली. एका धावेने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक 43 वर येऊन पोहोचलाय. आता भूषण बांबुळकर स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला भूषण बांबुळकर पदाललित्य दाखवण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट आबाळाकडे. भूषण बांबुळकर यांनी ऍक्सेप्ट केलं होतं की तो चेंडू बाद आहे आणि नक्कीच बाद होऊन माघारी परत आहेत. बॅक टू बॅक विकेट्स येत आहेत या ठिकाणी आनंद गुप्ता यांच्यासाठी. भूषण बांबुळकर बाद. संघाची धावसंख्या 43, 3 गडी बाद.
नवीन गोलंदाजी मार्कवर अमित मातेरे पाहायला मिळत आहेत आपल्याला. आदित्य मसूरकर डगआउट मध्ये थांबायचंय. अमित मातेरे पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने डाळलाय, परंतु अमित मातेरे यांच्या खात्यात येते विकेट. अमित मातेरे काढतायत विकेट आणि बाद करतायत आर्यनला. संपुष्टात आर्यनचा खेळला आणतायत. आर्यनला बाद करतायत. काय सुरेख गोलंदाजी अमित मातेरे यांच्या माध्यमातून केली गेली. पहिला चेंडू लालच दिलं, फुल टॉस समजून खेळले, परंतु चेंडू होता लोअर फुल टॉस. बाद झालेत या ठिकाणी आर्यन, जे देखील एक घातक फलंदाज होते. आता मात्र क्रीजवर आपल्याला पाहायला मिळत आहेत स्वतः कर्णधार दर्पण उतेकर आहेतच नवीन आलेले, परंतु पूर्णतः नवीन जोडी आदित्य राणे ॲडी या ठिकाणी क्रीजवर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदित्य राणे आणि दर्पण उतेकर, आता अशी जोडी, एक नवीन जोडी पाहायला मिळेल. 43 धावा धाव संख्येत झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट काढलाय चौथ्या षटकाच्या. पुढचा चेंडू अमित मातेरे. यावेळेला आदित्य राणे यांच्या बॅट मधून फटका येताना पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात सफल झालेत. 2 धावा घेतल्या आहेत या फुल टॉस चेंडूवर. 2 चेंडू पहिले फुल टॉस टाकले आहेत. अमित मातेरे एक लेंथ डिलिव्हर करायला बघतायत आणि ती लेंथ अजूनपर्यंत सापडलेली नाहीये. संघाची धावसंख्या 45. यावेळेला ॲडी आदित्य राणे यांची बॅट मधून फटका आणि त्या ठिकाणी लॉंग रिजन आहे मैदानाचं. मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीकडे जर पाहायचं झालं तर एकंदरीतच त्या दिशेला मैदान मोठं आहे. ती बाउंड्री जी आहे, ते रिजन जे आहे मैदानाचं, ते थोडंसं मोठं आहे आणि ती बाउंड्री क्लिअर करण्यासाठी एलिव्हेशन मिळालं नाही, प्रॉपर टायमिंग झालं नाही, थोडासा फटका खेळायला झाला लेट आणि त्याचमुळे फलंदाज तंबूच्या रस्त्याला निघाला थेट. विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. आदित्य राणे बाद. संघाची धावसंख्या 45 धावा, 5 गडी बाद. अमित मातेरे यांच्या खात्यात दुसरी सफलता जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आत अजित यादव. यावेळेला अपील केली गेली पंचांकडे. बॅट कट होती माझ्या मते. पंचांचा निर्णय आपल्याला पाहायला लागेल. लेग बायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. हलका आवाज आला होता त्या चेंडूचा. पायांवर आदळलेला चेंडू. यानंतर लहान मुलांचा सामना होणार आहे, त्यांनी तयार राहायचंय. दरम्यान आणखीन एक डाऊन द लेग साइड चेंडू होता. पंचांचा निर्णय अवांतर धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते आहे आणि अजित यादव. अवांतर धाव अधिक एक जोडधाव अशा 2 धावा जोडल्या जातील संघाच्या धावसंख्या 49. यानंतर अलंकार सातर्डेकर यांची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. भूषण बांबुळकर गोलंदाजीला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नक्कीच हाजी कासम प्रीमियर लीग 2023. पुढचा चेंडू अमित मातेरे. दर्पण यांच्यासाठी चेंडू आहे हवे. झेल सुटतोय आणि चौकारही मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. धावा मिळत आहेत पूर्ण 4. पंच रवी परब यांच्या काशैलीत वन क्लब फिल्म्स चौकार. पुढचा चेंडू अमित मातेरे. त्याच दिशेने फटकावलेला तो चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेला दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न अमित मातेरे यांचा. ओव्हर थ्रो यांनी सोडलाय. थ्रो ऋषिकेश कामकर यांनी पुन्हा थ्रो सोडलाय. पुन्हा एकदा ऋषिकेश कामकर यांच्याकडून मिसफील्ड. किती वेळा मिसफील्ड होते ऋषिकेश कामकर. आणखीन एक 5 धावा. ओ नो, काय घडतंय या चेंडूवरती. ऋषिकेश कामकर 3 वेळा चेंडू सोडलाय. यष्टीरक्षणाची कामगिरी पत्ते करू शकले नाहीयेत. अमित मातेरे नाखुश दिसत आहेत आपलं षटक हाताळल्यानंतर. शेवटच्या चेंडूवर आल्या 5 धावा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 58 धावा. या स्पर्धेचा उच्चांक आपण जर पाहिला तर या स्पर्धेचा उच्चांक आहे 75 धावा. तो म्हणजे संजू रॉयल्सचा.
तो उच्चांक तुटणार का या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये? नवीन गोलंदाज मैदानाच्या आत आनंद. पहिला चेंडू आनंद गुप्ता यांचा. दर्पण उतेकर यांना स्लॅश करायचा होता, पेडल स्वीप करायचा होता त्या चेंडूला. ओव्हर द स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगच्या वरून पेडल स्वीप करायचं होतं. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी आनंद गुप्ता यांच्या माध्यमातून. दरम्यान पुढचा चेंडू आनंद गुप्ता यांचा. श्रेयस गुरव एक खेळाडू शॉर्ट आहेत. श्रेयस गुरव. अलंकार सातार्डेकर यांनी याबाबत पूर्वसूचना दिली होती. आनंद गुप्ता थोडस फील्ड मध्ये परिवर्तन करतायत दर्पण उतेकर यांच्यासाठी. चला घाई करायची आहे, लीग मधला शेवटचा सामना आहे दर्पणजी. धन्यवाद. शेवटचं षटक मार्गस्थ. आनंद गुप्ता यावेळेला समोरचं क्षेत्र निवडलंय. अलंकार सातार्डेकर यांच्या हातात झेल. संपुष्टात आलाय दर्पणचा खेळ. दर्पण बाद KL सुपर जायंट्स 58 धावा आणि या वेळेला 6 गडी बाद. 6वा विकेट गमावला जातोय या ठिकाणी. जर आपण पाहिलं KL सुपर जायंट्स या संघाचा सहावा गडी या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय. नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत शुभम शेट्टे. दोन चेंडू समाप्त झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आत शुभम शेट्टे आपल्याला पाहायला मिळत आहेत पॉपिंग क्रीजवर. पुढचा चेंडू यावेळेला आनंद गुप्ता यांच्या चेंडूला टोलावलाय समोरच्या दिशेने. अलंकार सातार्डेकर त्या चेंडूला फील्ड करताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलकात पडेल. बरं धाव संख्या आता 60 गाठते. 60 धावांवर धावफलक आता येऊन पोहोचतोय. थोडस मिसकम्युनिकेशन. अजित यादव खुणवत होते आणखीन एक धाव घेण्यासाठी. शुभम शेट्टे यांचा नकार. 60 धावांवर धावफलक असताना मोठा फटका खेळलाय. किती दूरवर जातोय हा फटका? अलंकार यांच्या हातापर्यंत पुन्हा एकदा. दुसरी धाव घेण्याचा, तिसरी धाव घेण्याचा यावेळेला प्रयत्न नासफल झालाय. संघाची धावसंख्या आणखीन 2 धावांनी पुढे जाते. 62 धावांवर 62 रन्स ऑन द स्कोर कार्ड. KL सुपर जायंट्सची कामगिरी बजावताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळेला देखील एक चांगला फटका येताना पाहायला मिळतो, परंतु यावेळेला एक सोपा रन आउट. आनंद गुप्ता यांनी चेंडूला पकडलं आणि माघारी परतवलं शुभम शेट्टे यांना. आणखीन एका विकेटचं पतन. KL सुपर जायंट्स 62 धावा, 7 गडी बाद. 7 गडी बाद आता या ठिकाणी झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत. प्रतीक घाग या ठिकाणी मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू यावेळेला देखील आसमानी टोला आहे. अलंकार यांच्या हातामध्ये चेंडू गेला आहे. अलंकार घेत आहेत कॅच आणि संपुष्टात आलाय अजित यांचा खेळ. अजित यांना जावं लागेल परत. 8वा गडी बाद होताना पाहायला मिळतोय KL सुपर जायंट्स या संघाचा. 5 षटकांच्या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 5 षटकांच्या अखेरीस KL सुपर जायंट्स 62 धावा, 8 गडी बाद. लक्ष असणार आहे 63 धावांचं. मोठमोठे बॅटर्सची देखील भरमार पाहायला मिळते. अमित मातेरे, ऋषिकेश खामकर, यशोधन आमरे आणि अलंकार सातार्डेकर अशी काही मोठी नावं. तसंच कल्पेश महाडिक हे देखील त्या टीमचा एक पार्ट आहेत.
एक घातकी फलंदाज आहेत. पाहावं लागेल सेकंड इनिंग्स मध्ये काय होत आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा हाजी कसम प्रीमियर लीग 2023 को पावर्ड बाय वन प्लस फिल्म. नक्कीच जर आपण पाहिलं तर यानंतर लहान मुलांची मॅच होणार आहे. लहान मुलांनी कुठेही जायचं नाहीये. टीम्स रेडी आहेत का लहान मुलांच्या? मी लहान मुलांच्या दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतो की त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे. आणि साहिल कांदळगावकर, साहिल कांदळगावकर, अमेय चौकेकर टॉस उडवून घ्यायचा आहे लहान मुलांचा. कपिल कांदळगावकर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन्स, लहान मुलांच्या टीमचे दोन्ही कॅप्टन्स लवकर या स्टेजवर. लहान मुलांच्या टीमचे कॅप्टन घाई करायची आहे. कॅप्टन साई मालक, सस्मित कारेकर, लहान मुलांचे दोनही कॅप्टन्स. मॅचच्या ओव्हर कमी करायच्या का तुमच्या? या लवकर टॉस करायला. बॅटरी बटाव. आणि या ठिकाणी
जे संघ क्वालिफाय होऊन 1 आणि 2 नंबरला असतील त्यांच्यात पहिला क्वालिफायरचा सामना, 3 आणि 4 मध्ये एलिमिनेटर, 1 आणि 2 मध्ये जो संघ हरेल त्या संघाला क्वालिफायर 2 मध्ये चान्स मिळेल. 3 आणि 4 च्या एलिमिनेटर मध्ये जो संघ जिंकेल तो क्वालिफायर 2 खेळेल आणि क्वालिफायर 2 मधून आपल्याला मिळेल फायनलिस्ट नंबर 2. त्यावेळेला रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख फटका यशोधन आमरे नवीन बॅटर मैदानाच्या आत पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुढचा अवांतर धाव या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आत आले तर राहुल वागदरे यांना बोलवलंय. सरप्राइझिंग 12 चेंडू 35 धावा हव्या असताना राहुल वागदरे या ठिकाणी अमित मातेरे यांची विकेट काढतायत. अमित मातेरे यांना त्रिफळा चित करून माघारी परतवतायत राहुल वागदरे. जो किसी से ना डरे वो है राहुल वागदरे. अमित मातेरे यांची विकेट काढली जाते. त्यांना त्रिफळाचित केलं जात आहे. अमित मातेरे यांना त्रिफळाचित करून माघारी परतवलं जात आहे. राहुल वागदरे यांना मिळते विकेट. अमित मातेरे होत आहेत बाद. संघाची धावसंख्या 30, 4 गडी बाद. 2-2 चेंडू जर पाहिलं तर 2 झालेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत राहुल वागदरे यांच्या षटकातील. 10 चेंडू 33 धावांचा हा सामना. नो बॉल म्हणजेच पुढचा चेंडू फ्री हिट. धावसंख्या आता बळावते. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचते. अजूनही 10 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आत हर्ष. यावेळेला मोठा फटका. डीप मिड विकेटचा फिल्डर इंटरेस्टेड. फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळे हा विकेट प्राप्त होणार नाहीये राहुल वागदरे यांना. परंतु काय गोलंदाजी करतायत राहुल वागदरे. आता प्रभावित करू लागलेत. राहुल वागदरे आता भाग पाडू लागलेत की फिल्डरचं कौतुक आता करून झालंय. आता कौतुक बॉलरचं करा. यावेळेला जर आपण पाहिलं तर लेग साईडच्या दिशेने डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दर्पण उतेकर त्या ठिकाणी तैनात झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्पण उतेकर यांनी देखील एक चांगला झेल घेतला. आज प्रतीक घाग पाहायला मिळाले. या आधी त्यानंतर आपण अंकित गावडे यांना देखील पाहिलं एक सुरेख कॅच काढताना. डीप मिड विकेटच्या दिशेने त्यांनी एक सुरेख झेल पकडला होता. यावेळेला आपण जर पाहिलं तर झेलची संधी होती शुभम शेट्टे यांच्यासाठी. थोडस लेट गेले त्या चेंडूवरती आणि किती धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत क्रीजवर. माझ्या मते या ठिकाणी दुपारी जेवलो तेच 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 3 धावांनी धावफलक पुढे सरसावेल. धावफलक येऊन पोहोचेल 36 धावांवर. षटक या ठिकाणी संपलंय. अजूनही 6 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. लीगचा शेवटचा सामना. कोण होणार क्वालिफाय, कोण ठरणार. ते 4 संघ जे खेळणार आहेत प्ले ऑफ मध्ये. संजू रॉयल्स यांनी तर आपलं स्थान पक्क केलंय. कारण पहिले 5 पैकी 5 सामने जिंकले आणि आपल्या 7 सामन्यांमध्ये 6 सामने जिंकून टेबल टॉपर ठरतायत संजू रॉयल्स. हर्षद स्ट्राईक वर. 6 चेंडू 27 धावांची गरज असताना दर्पण उतेकर स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी. यावेळेला स्टेप आउट करून पदललित्य दाखवलं. चेंडूला पाठवलं सीमा रेषा पार. चेंडू जाईल गगनचुंबी आर पार. 1 क्लॅप फिल्म षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. आता मात्र खेळ बदलतोय. आता मात्र हवे आहेत त्या म्हणजे 4 चेंडूंवर 21 धावा.
आणखीन एक चांगला चेंडू दर्पण यांचा. 3 चेंडू आणि 21 धावा, 3 लिगल डिलिव्हरीज आणि सामना तुमचा. दर्पण उतेकर यांच्या विचार चक्रात हेच सुरू असेल आता. 3 मला लिगल डिलिव्हरीज हाताळायच्या आहेत. यावेळेला देखील एक चांगली डिलिव्हरी. पंचांचा इशारा पाहावा लागेल. 22च्या स्वरूपात ही एक धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. अजूनही 2 चेंडू आणि 20 धावांची गरज. केएल सुपर जायंट्स मी बोललो मम्मी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, चांगली कॅच पाहायला मिळाली. भूषण बांबुळकर, प्रतीक घाग, हॅलो राहुल वागदरे आज गोलंदाजी पाहायला मिळाले. दर्पण उतेकर सुंदर गोलंदाजी. शुभम शेट्टे प्रभावित करणारी गोलंदाजी. 1 बॉल 19 धावांची गरज आहे आणि या ठिकाणी वाईड बॉल. 1 चेंडू आणि 18 धावांची अजूनही गरज आहे. प्रत्येक जण या ठिकाणी कौतुकास्पद कामगिरी करून, आणि यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात, ज्या वेळेला टीम वर्क असतं आणि ती टीम एका निर्णयापर्यंत पोहोचते. ज्या प्रकारे केएल सुपर जायंट्स आता निर्णयावर पोहोचले आहेत. शेवटच्या चेंडूवर विकेट काढलाय आणि केएल सुपर जायंट्स या सामन्यामध्ये यश मिळवत आहेत. मी पहिल्यांदा या ठिकाणी आमंत्रित करतो प्रतीक घाग यांना की त्यांनी त्यांचं 1001 रुपयांचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. मी साहेबांना विनंती करतो की साहेब तुम्ही तुमच्या हस्ते हे पारितोषिक त्यांना प्रदान करायचं आहे. एक सुंदर कॅच पाहायला मिळाली आपल्याला प्रतीक घाग यांच्या माध्यमातून. 500 रुपयांचं पारितोषिक प्रतीक घाग यांना.